अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 कुठे झालंय? स्थळ काय आहे? नवी दिल्ली. ठीक आहे, नवी दिल्लीमध्ये झालंय. दिनांक केव्हा झालंय? 21 ते 23 फेब्रुवारी 2025. आणि उद्घाटक नरेंद्र मोदी साहेब होते, PM. ठीक आहे, आणि अध्यक्ष तारा भावळकर. तर असे क्वेश्चन येतात की 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते किंवा कोठे झाला, असे यावरती क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, कोणती पण एक्झाम असो, सरळ सेवा वगैरे कोणती पण कॉम्पिटेटिव्ह, त्याला असले क्वेश्चन विचारतात. स्वागताध्यक्ष कोण होते? शरद पवार. हे झालं 98. तर 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 यांचे अध्यक्ष कोण होते? रवींद्र शोभणे. ठीक आहे, तर ऑपरेशन सिंदूर बघूया, जो की पहलगाम अटॅक झाला होता. तर याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, जी इम्पॉर्टंट डेट आहे ती लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर ऑपरेशन सिंदूर 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम अटॅक झाला. केव्हा झाला? ही डेट लक्षात ठेवायची मित्रांनो. 22 एप्रिल 2025 पहलगाम जम्मू काश्मीरमध्ये आहे. आय होप सगळ्यांना माहिती असेल. तेव्हा 26 लोकांचा तिथे गोळीबारात मृत्यू झालाय. ठीक आहे, तर ही संख्या विचारू शकतात. आणि म्हणून भारतीय सशस्त्र दलाने केव्हा? 7 मे. इम्पॉर्टंट डेट आहे मित्रांनो, डेटवरती क्वेश्चन येऊ शकतो. ऑपरेशन कोणता? सिंदूर. हे तर सगळ्यांना माहितीच असेल. 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर घोषित करून दहशतवाद्यांची किती ठिकाणे उद्ध्वस्त केली आहे? 9. ठीक आहे, तर याच्यावरती सिम्पली क्वेश्चन बनू शकतो. तर समोर बघूया, 7वे खेलो इंडिया यूथ गेम्स. ठीक आहे, 7वे खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 4 मे ते 15 मे 2025 रोजी कुठे पार पडलाय? बिहार. ठीक आहे, बिहार या राज्यात पार पडलाय. ठीक आहे, आणि विजेते राज्य पहिला कोणता आहे? महाराष्ट्र. लक्षात ठेवायचे. दुसरा कोणता? हरियाणा. तिसरा कोणता आहे? राजस्थान. ठीक आहे, तर यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि महाराष्ट्राने एकूण किती पदे जिंकलेली आहेत? 158. त्याच्यामध्ये 58 सुवर्ण आहे, 47 रौप्य आणि 53 कांस्य, असे करून 158 पदे महाराष्ट्राने जिंकलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा 2025. आता स्थळ विचारू शकतात. पहिलीच आहे ही, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. इंदिरा गांधी इंदूर स्टेडियम हा इथे झालंय. ठीक आहे, एकूण सहभागी देश किती होते? 23. विजेता, पुरुष विजेता कोण आहे? भारत. आणि उपविजेता कोण आहे? नेपाळ. आणि महिलांमध्ये कोण आहे? सेम आहे, भारत आणि उपविजेता नेपाळ. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया. 97वे ऑस्कर पुरस्कार 2025 कुठे पार पडलाय? डायरेक्ट असं वन लाईनर क्वेश्चन येतो मित्रांनो, कुठे पार पडले म्हणून. लॉस एंजेलिस, अमेरिका. ठीक आहे, सर्वात उत्कृष्ट चित्रपट कोणता होता? अनुरा. ठीक आहे, याचा मान मिळाले. आणि सर्वात उत्कृष्ट अभिनेता कोण आहे? आयडियान बॉर्डरी. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. पद्य पुरस्कार 2025. आता हा पण इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामुळे याला डिटेल्समध्ये घेतलेलं आहे मित्रांनो. आणि समोर सगळं म्हणजे जे 25-26 आपलं अर्थसंकल्प आहे तो पण बघणार आहोत. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आणि तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, 2025 मध्ये मित्रांनो 139 विभूतींना पद्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ठीक आहे, एकूण 7 जणांना पद्मविभूषण, एकूण 7 जणांना पद्मविभूषण आणि 19 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्य, इथे रॉंग झाले, टायपिंग मिस्टेक झाले मित्रांनो. इथे पद्मश्री आहे, तिथे टायपिंग मिस्टेक झाले. 113 जणांना पद्मश्री
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये 23 महिलांचा समावेश असून 10 परदेशी नागरिक आहे आणि 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सगळ्यात अगोदर कोणता आहे? पद्मभूषण पुरस्कार. ठीक आहे, इथे पद्मभूषण पुरस्कार. याच्यामध्ये हे नावे लक्षात ठेवा. 21 नजरे खालून जाऊ द्या मित्रांनो. नागेश्वर रेड्डी, जगदीश सिंह, खेर किमोदिनी, रजनीकांत लाग, लक्ष्मी नारायण, वासुदेव नारायण, ओसामू, जुडोकी शारदा सिन्हा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय, मिळालाय. ठीक आहे, आता बघूया पद्मभूषण पुरस्कार. पद्मविभूषण होता वरचा, आता पद्मभूषण बघूया. ठीक आहे, तर पद्मभूषण हा पुरस्कार 19 व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे. यापैकी महाराष्ट्रातील 3 व्यक्ती आहेत. ते कोणते? मनोहर जोशी यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे. कोण? मनोहर जोशी. आणि सार्वजनिक सेवामध्ये त्यांनी काम केले. ठीक आहे, आणि पंकजा उदास यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. कला महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेले आहे. शेखर कपूर, कला महाराष्ट्र. ठीक आहे, आता लास्टचं बघूया पद्मश्री, म्हणजे या पद्म पुरस्कारामधलं लास्ट पद्मश्री पुरस्कार. ठीक आहे, हा पुरस्कार एकूण 113 जणांना प्रदान करण्यात आलेला आहे. यातील महाराष्ट्रातील 11 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील व्यक्ती कोणते आहेत ते बघूया. वासुदेव कामत, अशोक सराफ, अच्युत पालव, मारुती चिमुकली, विलास डांगरे, चेतराम पवार, अरुंधती भट्टाचार्य, राजेंद्र बानू, सुभाष शर्मा, अश्विनी भिडे. ठीक आहे मित्रांनो, हे झालं आपलं पद्मश्री पुरस्कार. आता भारतरत्न पुरस्कार मित्रांनो हा इम्पॉर्टंट आहे. 2024चा म्हणजे भारतरत्न काय हे झाले 2024चा आहे समजा, तर यावर्षी याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतं. खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून घेतलेला आहे. ठीक आहे, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे मित्रांनो, म्हणून सन्मान असून हा भारताच्या राष्ट्रपतीकडून साहित्य, कला, विज्ञान कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो असं विचारू शकतात. साहित्य, कला, विज्ञान, सार्वजनिक सेवा या क्षेत्रामध्ये कामगिरीबद्दल असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सामान्यतः 26 जानेवारी केव्हा दिला जातो? 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी प्रदान केला जातो. ठीक आहे, आता हा सन्मान देशात 1954 पासून सुरुवात झाली आहे देण्यास. केव्हापासून? 1954. ठीक आहे, तर 2024 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आला आहे. हा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान, भारतरत्न मिळवणारे 50वे व्यक्ती कोण होते? लालकृष्ण अडवाणी. हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि माजी उपपंतप्रधान होते. ठीक आहे, आता कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो. आणि हे कोण होते? बिहारचे माजी मुख्यमंत्री, समाजवादी नेते आणि 24 जानेवारी 2024 त्यांचा 100वा जयंती दिवस होता. ठीक आहे, आता हा तिसरा इम्पॉर्टंट आहे. PV नरसिंह राव यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे. तर हे भारताचे 9वे पंतप्रधान व्यक्ती असून सन 1990च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या मार्गावर घेऊन गेले. कोण? PV नरसिंह राव. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवायचं. चौथा आहे, खाली आहे, चौधरी चरण सिंह, भारताचे 5वे पंतप्रधान. त्यांनी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. चौधरी
चरण सिंह, मरणोत्तर जाहीर झालं यांना पण. ठीक आहे. आता लास्टचं आहे MS स्वामीनाथन, यांना पण मरणोत्तर जाहीर झालंय आणि प्रसिद्ध कृषी वैज्ञानिक होते ते भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी इथे टायपिंग मिस्टेक आहे मित्रांनो, भात आहे, भात आणि गहू या पिकाच्या उच्च उत्पादन क्षमतेच्या जाती विकसित केल्या, त्यामुळे भारतात अन्नधान्याच्या उत्पादन लक्षणीयरित्या वाढले. ठीक आहे. तर सिम्पली आता एक वेळेस रिवाइज करून घेऊया. तर भारतरत्न हा पुरस्कार 1954 मध्ये देण्यास सुरुवात झाली. 2024 मध्ये कोणत्या व्यक्तींना मिळालेला आहे? लालकृष्ण अडवाणी, ठीक आहे, कर्पूर ठाकूर, PV नरसिंहराव आणि चौधरी चरणसिंह आणि MS स्वामीनाथन. ठीक आहे. आता 2025 मध्ये एकूण राष्ट्रीय पक्ष किती आहे? 6. तर 6 राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत ते बघूया. आता डायरेक्ट सिम्पली क्वेश्चन येऊ शकतो की राष्ट्रीय पक्ष किती आहे, ते कोणते आहेत. ठीक आहे. असला सिम्पली क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे. पहिला पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ठीक आहे. दुसरा आहे भारतीय जनता पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी आणि लास्ट आहे 6वा कोणता? आम आदमी पक्ष. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया मित्रांनो, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे खूप महत्त्वाचं आहे. अर्थसंकल्प 2025 ते 26 अंदाजित. ठीक आहे. तर केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार कोण? निर्मला सीतारामन यांनी केव्हा? 1 फेब्रुवारी मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर केला आहे. ठीक आहे. आता कशावर भर होता आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय इम्पॉर्टंट आहे ते बघूया. आणि तुम्ही नवीन जर असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. होतं काय, खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहे. ठीक आहे. एक मोटिवेशन मिळतं आणि यासमोर व्हिडिओ कंटिन्यू राहतील. विकासाचे पहिले इंजिन कशास म्हणतात म्हटले गेले? कृषी क्षेत्र. तर कृषी क्षेत्रामध्ये काय आणलं आहे 2025-26च्या याच्यामध्ये? तर पंतप्रधान धन्य कृषी योजना, कृषी जिल्ह्याचा विकास कार्यक्रम. ठीक आहे. राज्याबरोबर भागीदारात हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून कमी उत्पादकता व मध्यम पीक क्षमता, सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेले 100 जिल्हे, किती? 100 जिल्हे यात समाविष्ट केले जातील आणि 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. कोणती योजना आहे? पंतप्रधान धान्य कृषी योजना, धान्य कृषी योजना. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया ग्राम समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणे. ठीक आहे. नेक्स्ट डाळिंबाबत आत्मनिर्भरता 6 वर्षाचे आत्मनिर्भरता मिशन सुरू करणार आहे. बिहारमध्ये मखाना मंडळ स्थापन केले जाईल. उच्च उत्पन्न देणाऱ्या भारतीय बियासाठी राष्ट्रीय अभियान उच्च उत्पन्न असलेले बियाचा विकास आणि प्रसार तसेच 100हून अधिक प्रकारच्या बियांची व्यावसायिक उपलब्धता असेल. आता हा इम्पॉर्टंट आहे जे की मी हायलाईट केलेलं आहे, हे लक्षातच ठेवावं लागेल मित्रांनो तुम्हाला. किसान क्रेडिट कार्ड योजना या अंतर्गत घेतलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाखावरून किती केलं आहे आता? 5 लाख. ठीक आहे. 3 लाखावरून मर्यादा किती वाढवली आहे? 5 लाख. तर मित्रांनो मला एक सांगा की किसान क्रेडिट कार्ड योजना केव्हा स्टार्ट झाली आहे? ठीक आहे. तर विकासाचे दुसरे इंजिन कोणते आहे? MSME.
MSME, ठीक आहे. तर हे बघूया आता. पहिलं कोणतं आहे? कृषी. तर उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगासाठी 5 लाख रुपये मर्यादेसह क्रेडिट कार्ड, पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केले जातील. इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे मित्रांनो, समजून घ्या. आणि स्टार्टअपसाठी विस्तारित निधी दिला जाईल, ठीक आहे. 5 लाख महिला, अनुसूचित जाती जमातीतील नवउद्योजकांना पुढील 5 वर्षात 2 कोटी रुपये पर्यंत कर्ज प्रदान करण्यासाठी नवीन योजना घोषित करण्यात येईल. आता बिहारमध्ये राष्ट्रीय उत्पन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन केली जाईल. विकासाचे तिसरे इंजिन कोणते आहे? गुंतवणूक. तर हे बघूया आता. गुंतवणूक. तर यामध्ये सूक्ष्म अंगणवाडी आणि पोषण कोणतं? 2.0. आजारासाठी खर्चाच्या नियमाची व्यक्ती योग्यरित्या वाढवली जाईल. मित्रांनो, इथे टायपिंग मिस्टेक झालेलं असेल इथे, ठीक आहे. अटल टिकरिंग लॅब हे काय आहे? पुढील 5 वर्षात सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिकरिंग लॅब उभारण्यात येणार आहेत. आणि भारतनेट हा लक्षातच ठेवावा लागेल मित्रांनो, तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर भारतनेट प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक शाळा, कोणत्या? माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात येईल. ब्रॉडबँड, इथं बोर्ड झाले, इथं ब्रॉड आहे, ठीक आहे. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात येईल. पुढील 3 वर्षात सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये कोणतं? डी केअर कॅन्सर केंद्राची, तर 25-26 पर्यंत या वर्षात 200 केंद्राची उभारणी केली जाईल. आता नेक्स्ट आहे जल जीवन मिशन. वाढीव एकूण खर्च 2028 पर्यंत मिशनला मुदतवाढ दिली आहे. नेक्स्ट आहे विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियान. 20,000 कोटी रुपयाचे खर्चासह लघु मॉड्यूलर रिॲक्टर्सच्या संशोधन आणि विकासासाठी अणुऊर्जा अभियान सुरू करण्यात येणार आहे. 2033 पर्यंत 5 स्वविकसित SMR कार्यरत होईल. SMR म्हणजे काय? लघु मॉड्यूलर रिॲक्टर, ठीक आहे. 2033 पर्यंत किती? 5. विकासाचे चौथे इंजिन म्हणजे काय? निर्यात, एक्सपोर्ट, ठीक आहे. भारत ट्रेडनेट आंतरराष्ट्रीय व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्तपुरवठा उपायासाठी भारतीय एकीकृत व्यासपीठ म्हणून स्थापन केले जाईल. काय? भारतीय ट्रेड नेट. कशासाठी आहे हे लक्षात ठेवायचे. आणि विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक म्हणजे काय? FDI. संपूर्ण प्रीमियम भारतात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांसाठी विमा क्षेत्रातील FDIची मर्यादा किती? 74 वरून 100% वाढवण्यात आली आहे. आणि अर्थसंकल्पातील आणखी काही महत्त्वाच्या तरतुदी बघून घेऊया मित्रांनो. राज्याचा गुंतवणूक मैत्री निर्देशांक. स्पर्धात्मक सहकारी संघराज्याचे भावना पुढे नेण्यासाठी 2025 मध्ये राज्याचा कोणता गुंतवणूक मैत्री निर्देशांक सुरू करण्यात येईल? तर असा क्वेश्चन येऊ शकतो की राज्यांचा गुंतवणूक मैत्री निर्देशांक कशासाठी सुरू करण्यात आलेला आहे? तर आन्सर असेल हे, ठीक आहे. जनविश्वास विधेयक 2.0 विविध
कायद्यामधील 100हून अधिक तरतुदी बिगर गुन्हेगारी स्वरूपाच्या ठरविणारे जनविश्वास विधे 2.0 आणणार. आता प्रत्यक्ष कर नव्या कर संरचना 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर वैयक्तिक प्राप्ती कर भरावा लागणार नाही आहे. किती? 12 लाख रुपयापर्यंत. ठीक आहे. आता याच्यामध्ये पगारदार करदात्यासाठी ही मर्यादा 12.75 म्हणजे 75.12 लाख असेल. आणि कारण 75,000 आणि 75,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन आहे. नव्या रचनेमुळे मध्यमवर्गीयांना भरावा लागणारा कर मोठ्या प्रमाणात कमी होईल. ठीक आहे. नेक्स्ट बघूया अंदाजपत्रक बघूया 2025-26 अर्थसंकल्पामध्ये मांडलेलं. ठीक आहे. तर हे डाटा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. कर्जाव्यतिरिक्त उत्पन्न आणि एकूण खर्च म्हणजे कर्जाव्यतिरिक्त उत्पन्न किती आहे? 96.14 लाख कोटी. ठीक आहे. आणि खर्च किती आहे? 50 कोटी. ठीक आहे. तर इथे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, यालाच काय म्हणतात? वित्तीय तूट. काय म्हणतात? वित्तीय तूट, जी की 4.4% आहे. ठीक आहे. आता निव्वळ कर महसूल किती आहे? 28 लाख आणि वित्तीय तूट 4.4. आता बाजारातील एकूण कर्ज अंदाजे किती? 82.14 लाख आहे. 14 लाख कोटी. तर वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये भांडवली खर्चासाठी 21.11 लाख कोटी म्हणजे GDPच्या 1.3% तरतूद केलेली आहे. तर नेक्स्ट आहे मित्रांनो ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा निधन झालेला आहे. ते आयुका संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या जयंत नारळीकर यांच्या वयाच्या 86व्या वर्षी, कोणत्या वर्षी विचारू शकतात? 86व्या वर्षी निधन झाला आहे. त्यांचा जन्म केव्हा झाला? 19 जुलै 1938 रोजी झाला आहे. त्यांचा जन्मदिन 19 जुलै हा दिवस मराठी विज्ञान परिषदेने मराठी विज्ञान परिषदेने राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस म्हणून साजरा केला आहे. राष्ट्रीय विज्ञान कथा दिन. ठीक आहे. आता त्यांना मिळालेले पुरस्कार बघूया. 1965 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. 2004 मध्ये पद्मविभूषण आणि 2010 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार. ठीक आहे. आणि 2014 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2021चे नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? जयंत नारळीकर 2021चे. ठीक आहे. तर आता प्रेस फ्रीडम इंडेक्स रिपोर्ट. ठीक आहे. तर हा ना आपण सेकंड लेक्चरमध्ये बघूया मित्रांनो. तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सेकंड लेक्चर लवकरच येईल. तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या मित्रांनो. धन्यवाद.